नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र, शुभ आणि जीवन बदलणारा सण, तो म्हणजे मकर संक्रांती. हा सण फक्त सण नाही, हा आहे नवीन सुरुवातीचा संकेत. हा आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आणि हाच आहे नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय. मकर संक्रांती 2026 मध्ये काय असे विशेष आहे? उत्तरायण म्हणजे काय? तिळगुळ खाण्याचे रहस्य काय? दान केल्याने खरंच पुण्य मिळते का? हे सर्व आपण आज सविस्तर शास्त्रानुसार आणि कथा स्वरूपात जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर संक्रांती म्हणजे काय? मकर संक्रांती हा हिंदू पंचांगातील अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे. इतर सण चंद्रावर आधारित असतात, पण मकर संक्रांती हा सूर्याच्या गतीवर आधारित असा सण आहे. जेव्हा सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या क्षणाला मकर संक्रांती असे म्हणतात. म्हणूनच हा सण शास्त्रीय, खगोलशास्त्रीय आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मकर संक्रांती 2026ला कधी आहे? तर मकर संक्रांती 2026ला 14 जानेवारी 2026 या रोजी आहे. या दिवशी सकाळपासूनच पूजा, स्नान, दान, सूर्योपासना केली जाते. उत्तरायण म्हणजे काय? तर मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. याचा अर्थ सूर्याची गती दक्षिणेकडून उत्तरेकडे सुरू होते. शास्त्रानुसार उत्तरायण काळाला देवांचा दिवस मानले जाते. दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. महाभारतात सांगितले आहे, भीष्म पितामहांनी देह त्यागासाठी उत्तरायणाचीच वाट पाहिली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे. उत्तरायणात केलेली पूजा, दान, जप, साधना यांचे अक्षय पुण्य मिळते. सूर्यदेवांचे महत्त्व. सूर्यदेव म्हणजे आरोग्य, तेज, आत्मविश्वास, यश, आयुष्य आणि सूर्य जर कमजोर असेल तर आळस, अपयश, आजार आणि नकारात्मक विचार. मकर संक्रांतीला सूर्यपूजन केल्याने सूर्यबल वाढते, जीवन उजळते. मकर संक्रांतीला स्नान का करावे? तर या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करण्याची परंपरा आहे. शक्य असल्यास नदीमध्ये जाऊन स्नान, नाहीतर घरच्या घरी स्वच्छ पाण्याने स्नान आणि स्नानानंतर सूर्याला अर्घ्य देणं फार महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. आजच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याचे अनन्यसाधारण असे पुण्य फळ प्राप्त करून घेण्याचे खूप छान असे हे साधन आहे. देवपूजा, दान केल्यास पापक्षालन होते असे मानले जाते. सूर्याला अर्घ्य कसे द्यावे? सूर्योदयाच्या वेळी तांब्यामध्ये पाणी घ्या, थोडे लाल फूल, अक्षता मिसळा आणि सोप्या शब्दात ओम सूर्याय नमः हे म्हणताना मन शांत ठेवा. याचा परिणाम मानसिक शांती, आत्मविश्वास आणि नकारात्मकता दूर होते. तिळगुळ खाण्याची परंपरा. खरे रहस्य म्हणजे मकर संक्रांती म्हटले की तिळगुळ आठवतोच. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ही फक्त म्हण नाही, हा जीवनाचा संदेश आहे. तिळाचे महत्त्व. उष्णता देतात, हाडे मजबूत करतात, नकारात्मक ऊर्जा शोषतात आणि गुळाचे महत्त्व. शरीराला ऊर्जा, रक्तशुद्धी, गोडवा म्हणजेच मनातील कटुता सोडून गोड बोलण्याची शिकवण. मकर संक्रांतीला दान का करावे? तर मकर संक्रांतीला दानाला 1000 पटीने अधिक महत्त्व आहे. धर्मग्रंथानुसार या दिवशी दिलेले दान कधीही निष्फळ जात नाही. काय दान करावे? तर तीळ, गूळ, उबदार कपडे, अन्नधान्य आणि भांडी. दानाचे फायदे. दारिद्र्य दूर होते, ग्रहदोष कमी होतात, घरात लक्ष्मी स्थिर होते. मकर संक्रांती 2026
आध्यात्मिक लाभ या दिवशी श्रद्धेने केलेली कर्मे दुःख कमी करतात, नकारात्मकता नष्ट करतात, जीवनात स्थैर्य आणतात. उत्तरायण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. घरात काय आणावे तर अतिशय सोपा असा उपाय. सकाळी घर स्वच्छ करा, मुख्य दरवाजात रांगोळी काढा, तिळाच्या दिव्याचा दीप प्रज्वलित करावा, सूर्याला अर्घ्य द्यावे, सूर्यदेवाला नमस्कार करावा. हे छोटे उपाय मोठा बदल घडवतात. मकर संक्रांती एक जीवन दर्शन. मकर संक्रांती आपल्याला शिकवते, कटुता सोडा, दान करा, सूर्याप्रमाणे तेजस्वी व्हा, नवीन सुरुवात करा. जर तुमच्या आयुष्यात अंधार असेल, दुःख असेल तर मकर संक्रांतीचा सूर्य नक्कीच तुमच्या आयुष्यात उजेड आणेल. फक्त श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा, गोड बोला, यथाशक्ती दान करा. कपड्यांचे दान देखील खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्याला सर्व कुटुंबाला एक प्रकारची सकारात्मकता प्राप्त होते. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आर्थिक अडचणींवर मात करता येते, दारिद्र्य दूर होते. ग्रह दोष जर काही आपल्याला असतील तर ते ग्रह दोष कमी होण्यासाठी खूप मदत होऊन आपल्या कुटुंबाला त्याचा सकारात्मक असा फायदा होतो. घरात लक्ष्मी स्थिर होते. एकंदरीत काय तर मकर संक्रांतीला आपण जे काही दान पुण्य करतो त्याचा आपल्याला आध्यात्मिक लाभ खूप जास्त प्रमाणात मिळतो. या दिवशी मकर संक्रांती हा फक्त सण नाही, आपले दुःख कमी करते, नवीन सुरुवातीचा नष्ट करतात, कुटुंबात हाच आहे समाधानाचे वातावरण प्रकाशाकडे जाण्याचा करतात, मार्ग जीवनात स्थैर्य आणतात. नकारात्मक म्हणजे काय, सकारात्मक विजय म्हणजे अंधाराचे रहस्य प्रकाशाकडे पुण्य सविस्तर आपण जाणून घेतलेले आहे. त्यामुळे यथाशक्ती दान पुण्य केल्याने आपल्या कुटुंबाला त्याचे खूप शुभ असे फल प्राप्त होणार आहे. त्यामुळे नक्की मकर संक्रांतीला या सर्व विधीप्रमाणे पूजा अर्चा करण्याचा प्रयत्न करा. मकर संक्रांती हा हिंदू पंचांगातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सूर्याच्या गतीवर आधारित आहे. धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करताना जो क्षण असतो त्यालाच मकर संक्रांती म्हणतात. त्यामुळे या दिवशी केलेली सेवा, या दिवशी केलेली पूजा, या दिवशी केलेले दान आपल्याला अनेक पटीने फलदायी ठरत असते. त्यामुळे आपण या दिवशी केलेल्या सर्व काही गोष्टींचे आपल्याला खूप चांगले असे शुभ फल प्राप्त होणार आहे. जर तुमच्या आयुष्यात अंधार असेल, दुःख असेल, नकारात्मकता असेल तर मकर संक्रांतीचा सूर्य नक्कीच तुमच्या आयुष्यात उजेड आणेल. श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा, गोड बोला. मकर संक्रांती 2026च्या शुभेच्छा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.